रेल्वे स्टेशनवर जर एखाद्या वेंडरनी MRP पेक्षा जास्त किमतीचं खाद्यपदार्थ विकलं तर त्याची तक्रार कुठे आणि कशी करायची जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सौरभ भोळे आणि आपण पाहत आहात ABP माझा। भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी स्टेशनवर खाण्यापिण्याच्या दुकानांना परवानगी देते, पण अनेक दुकानदार MRP पेक्षा जास्त किमतीत खाद्यपदार्थ विकतात, त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसतो। स्टेशनवर काही मिनिटच ट्रेन थांबत असल्याने अनेक जण गडबडीत मागील ते पैसे दुकानदाराला देतात, पण MRP पेक्षा जास्त किमतीत एखादी वस्तू किंवा खाद्यपदार्थ विकणे हे गुन्हा आहे, त्यामुळे त्याची तक्रार नोंदवू शकतात। रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी कॉमन हेल्पलाईन नंबर 139 हा सुरू केला आहे। यावर प्रवास करताना तक्रार नोंदवू शकतात। यावर तुम्ही जास्ती किमतीत खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडरची देखील तक्रार करू शकतात। याशिवाय रेल्वे मदत ॲपमधून देखील तुम्ही वेंडरची तक्रार नोंदवू शकतात। 139 वर कॉल केल्यानंतर भ्रष्टाचार तक्रारीसाठी तुम्हाला 9 प्रेस करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला वेंडरचे नाव, स्टॉल नंबर, प्लॅटफॉर्म नंबर आणि वेळ याची माहिती द्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा ABP माझा।